महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी, मराठी माणसाला संताप आणणारी बातमी आहे। मराठीत तिकीट मागितलं म्हणून तिकीट नाकारल्याचा धक्कादायक प्रकार नाहूर रेल्वे स्थानकात समोर आलाय। तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यानं हिंदीत बोला अशी जबरदस्त मागणी केली आहे आणि तिकीट देण्यास नकार दिलाय। प्रकाश माने नावाच्या प्रवाशानं एक व्हिडिओ ट्विट करत हा आरोप केलाय। सध्या हा व्हिडिओ जोरात व्हायरल होतोय। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय। आपको कोई अथॉरिटी नहीं है कि आपको दिखाऊं मैं, ठीक है? आपको कोई अथॉरिटी दाखव ना मला नाव काय तुझं? आपके पास नाव काय तुझं? आपके पास कोई अथॉरिटी नहीं है कि नाव काय तुझं सांग मला। नाव काय तुझं? क्या नाव काय तुझं? अरे सर आपको जो करना कर लीजिए यार। नाव काय तुझं? लाइन लग रही है, थोड़ा साइड हो जाइए, ठीक है? तू सांगणार मला कोण हिंदी बोल म्हणून? तू का बोललास मला? माफी माग माझी, तू माफी माग। आपको कोई अथॉरिटी नहीं है कि आपको दिखाऊं मैं, ठीक है? आपको कोई अथॉरिटी दाखव ना मला नाव काय तुझं? आपके पास नाव काय तुझं? आपके पास कोई अथॉरिटी नहीं है कि नाव काय तुझं सांग मला। नाव काय तुझं? क्या नाव काय तुझं? अरे सर आपको जो करना कर लीजिए यार। नाव काय तुझं? लाइन लग रही है, थोड़ा साइड हो जाइए, ठीक है? तू सांगणार मला कोण हिंदी बोल म्हणून? तू का बोललास मला? माफी माग माझी, तू माफी माग। आपको कोई अथॉरिटी नहीं है कि आपको दिखाऊं मैं, ठीक है? आपको कोई अथॉरिटी गळचेपी केली जाते। हल्लीच नालासोपाराचं प्रकरण, टीसीचं प्रकरण खूप गाजलं। एका मराठी माणसाने मराठी बोलला म्हणून त्याच्याकडून माफी मागून घेतली आणि ती लिहून सुद्धा घेतली। तसाच हा प्रकार नाहूर स्थानकावरती आता घडलेला आहे आणि खरं तर मुळात या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठी भाषेची दरवेळी गळचेपी होणं हा दुर्दैवी प्रकार आहे आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही याचा निषेध करतो। पुन्हा एकदा मुंबईत महाराष्ट्रामध्ये हा प्रकार घडल्याचा पाहायला मिळतंय। हिंदीत बोल असं तिकीट देणाऱ्यानं म्हटलेलं आहे आणि त्यावरनं हा सगळा संताप व्यक्त करण्यात येतो। तू का बोललास मला? माफी माग माझी, तू